हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. श्री स्वामी समर्थ. तर आज मी तुमच्यासोबत ना माझ्या चेहऱ्यावर जे मी क्लीनअप करते, कसं करते ते मी तुम्हाला शेअर करते. ज्याने माझी स्किन आजकाल खूप जास्त म्हणजे पहिले खूप असं डाग वगैरे होते, तर आता चांगली झाले. आणि तुम्हाला मी दाखवते की मी काय काय यूज करते. तर मी फक्त एक हे क्लीन करण्यासाठी आहे, बाकी मी नाईट क्रीम वगैरे असं लावते, पण त्याच्यासाठी मी एव्हरयूथचा स्क्रबच यूज करते. आणि त्याने माझा चेहरा दर आठवड्याला मी स्क्रब करते, मग त्याने व्हाईट हेड्स, ब्लॅक हेड्स वगैरे सगळे निघून जातात. तर मी तुम्हाला आज दाखवते की मी कसं क्लीन. तर मी सगळ्यात पहिले माझा चेहरा धुवून येते आणि मी चेहरा धुवून दाखवते. तर कधीच ना चेहरा तुम्ही असं धुवू नका. नॉर्मली असा धुवा, असा पुसा. आणि मग नेहमी असं मग ते खराब होतो, म्हणून नॉर्मली. तर मी माझा चेहरा पुसून घेतलाय आणि मी स्टीमर गरम करायला ठेवलंय. तर मी स्टीम घेणार थोडंसं, म्हणजे पोल्स ओपन होतील आणि मी ब्लॅक हेड, व्हाईट हेड्स काढू शकेन. तर स्टीमर गरम झालेला आहे आणि मी स्टीम घेते. आणि सर्दी वगैरे पण झाले तर त्यांनी वाफारा घेतलेला चांगला असतो, तर मी घेते असं अधूनमधून. चेहरा चांगला होतो असं बोलतात. तर हे त्याच्यावरचं झाकण आहे. मी आता स्टीम घेते, तुम्हाला दाखवते मी कसं घेते. सॉरी, पहिले केस बांधायचे विसरून गेले. तर मी स्टीम घेतलंय चांगलं. माझा चेहरा पूर्ण असा चटका लागला म्हणून मी पटकन ठेवून दिलं, कारण जास्त जरा एवढं पण नाही, पण जेवढं तुम्ही घ्याल ना स्टीम कराल ना, तेवढं तुमचे पोल्स जास्त ओपन होतील आणि चांगलं राहील. तर मी आता स्टिक घेतलेली आहे, हिने माझे व्हाईट हेड्स रिमूव्ह होतील. तसे नाकावर नाही, पण चीनवर आहेत ना, चीनवर जास्त असतात. तर अशा प्रकारे मी माझ्या या स्टिकने स्टीम चेहरा केला, पोल्स ओपन झाले आणि मी माझे व्हाईट हेड्स रिमूव्ह केले. तर मी तुम्हाला आता स्क्रब करून दाखवते. एव्हरयूथचा स्क्रब आहे, मी दुसरा कुठलाच नाही यूज करत. एव्हरयूथचा चांगला असतो. आणि बस हे झालं की मग फिनिश. एकदम थोडंसं घ्यायचं, थोडंसं म्हणजे एकदम पण थोडंसं नाही, एवढं. आणि थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाण्याने, सॉरी माझे केस थोडेसे, हळूहळू तुम्ही फक्त हळूहळू असं हात फिरवायचं, बाकी काहीच नको. हळूहळू, कारण हे स्क्रब मध्ये ना हे छोटे छोटे जे हे असतात ते तुमचे स्क्रबिंग करतात चेहरा. तर मग त्यासाठी ना ते खूप असं हळूहळू करा. जास्त फास्ट केलं ना तर मग तुमच्या चेहऱ्यावर रॅशेस होऊन जातील, म्हणून थोडं हळूहळू. आणि जास्त करून ना थोडंसं स्क्रब घ्या आणि नाकाच्या बाजूला थोडंसं जास्त
कारण तिथेच थोडेसे व्हाईट हेड्स आणि चीनवर, बाकी काय नाही. थोडंसं मी परत घेते. आणि मी काही जस्ट माझी इथं मोठी वाली ट्यूब पण आहे स्क्रबची, पण ती ना मी नेहमी यूज नाही करत, म्हणून मी पॅकेटच घेऊन येते. कारण मी एकदा आणलेलं ट्यूब आणि मग ती ट्यूब तशीच पडून राहिली, मग ती लवकर म्हणजे खराब झाली. कारण जास्त यूज नाही करत, मग ती तशीच पडून राहते, मग एक्सपायरी डेट. त्यामुळे म्हणून हे छोटे छोटे पॅकेट आणा बस. ते काय आपण नेहमी यूज नाही करत, म्हणून मोठं आणलं तर मग तसंच पडून राहील. पाण्याचा हात थोडासा. थोडंसं तुम्ही मसाज सुद्धा करा चेहऱ्यावर, असा 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 फेस मसाज. कारण मग तुमचं ब्लड फेस मसाज केलात ना तर तुमची माझ्यासारखी जॉ लाईन होईल. पहिले माझी जॉ लाईन अशी होती, अशी, कारण मी मध्ये खूप जास्त जाडी झालेली, मग माझं सगळं असं. आता बघा म्हणजे जॉ लाईन आली परत. मी परत आता बारीक झाले, माझं वेट लॉस झालं. आणि तुमची नेक वगैरे जर काळी पडली असेल तर तुम्ही ते इथे सुद्धा लावू शकता, पण माझे नाही पडले म्हणून मी काय लावत नाही. तर स्क्रबिंग वगैरे झालेली आहे आणि तुम्ही ग्लो बघू शकता. चेहरा धुतलाय तुम्ही, ग्लो म्हणजे छान आलाय. मी काय कधी पार्लरला वगैरे जात नाही, कारण मला नाही आवडत. मी कधीच आजपर्यंत फेशियल वगैरे काहीच नाही केलं. फक्त मी हे स्क्रब आणते आणि स्टीम घेते आणि स्क्रब करते, बाकी मी काहीच यूज नाही करत. तर तुम्हाला सुद्धा माझं हे आवडलं असेल तर तुम्ही हेच करा, कारण तेवढे पैसे घालत बसता. आणि आज मी चेहऱ्याला साबण नाही यूज करू शकत, कारण मग साबण लावलं तर पूर्ण चेहरा काळा पडून जाईल. साबण लावत नसतं स्क्रब केल्यावर एक दिवस, मग मी आज नाही लावणार, डायरेक्ट उद्याच लावेन. तर मग मी एवढंच यूज करते, बाकी मी काहीच नाही लावत. तुम्ही बघू शकता, जसं काही मला लावावं असं वाटत पण नाही. आणि मी फक्त मग रात्री झोपताना एक सिरम लावते बस. मी एक दिवस तुमच्यासोबत माझी जी मेकअप मी माझं स्वतःच मेकअप कसा करते ना, हे सुद्धा मी तुम्हाला शेअर करेन. कारण मी जास्त काही लावतच नाही, 2-3 वस्तूंनी बस चेहऱ्याला मेकअप करून टाकते. बाकी ते खूप जास्त हेवी मेकअप असतो की काय काय असतं ते मी काहीच लावत नाही, जस्ट नॉर्मल. आणि मला पार्लरमधला मेकअप थोडाही आवडत नाही, मला असं नॅचरल मेकअप आवडतो. आणि बस बाकी हे पण एवढंच असं, पार्लरमध्ये मला जायला आवडतच नाही. आणि सी द रिझल्ट. तर तुम्हालाही आवडलं असेल तर तुम्ही असंच करत जा ट्राय. बाकी असाच होता माझा आजचा दिवस. आणि तुम्हालाही आवडला असेल तर, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चला मग.